नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे। आज आम्ही चिकन घेऊन आले आणि चिकन फक्त साधं चिकन नाही, आज बनवणार आहे काळे चिकन आणि त्यासाठी चिकन वगैरे घेऊन आलोय आणि तुम्हाला दाखवतो मी काळे चिकन कसं बनवायचं या ब्लॉग मध्ये। सो ब्लॉग लास्ट पर्यंत बघा। हे बघा, इथं आहे अद्रक, सुकं खोबरं, ओल्या मिरच्या, लसूण आणि कांदे। आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे चुलीमध्ये आणि पहिलं भाजून घेतो आणि मग नंतर दाखवतो। खोबरं टाकलं मित्रांनो भाजायसाठी चुलीत आणि कांदा पण टाकलं चुलीमध्ये भाजायसाठी। खोबरं भाजतंय, कांदे पण त्यासोबतच भाजतील थोडा वेळ। जास्त जाळायचं नाही, नाहीतर खोबरं एकदम कचकच लागणार काळं कडूला एक, त्यामुळे थोडंच जाळायचं खोबरं आणि कांदे वगैरे भाजतात। जळालं थोडं भाजू दे अजून आणि कांदा पण भाजतोय। लसणीचा गड्डा पण टाकला मित्रांनो, बघा दिसते का बघा। तिकडे कांदे गरम होत आहे, भाजत आहेत, तिकडे खोबरं भाजून झालेलं आहे, मिरच्या लसूण। इकडे ताई आपल्याला मदत करते इकडे कुकिंगसाठी आज ब्लॅक चिकनसाठी। आणि कांदे थोडे काळे झाल्यावर ते पण बाहेर काढणार आहेत, तसे खोबरं झाले काळं आणि मग मसाला करणार आहे। तर चिकन घेऊन आलो मी आणि याला थोडं आता आलं लसूण पेस्ट आणि हळद टाकूया जरा। आलं लसूण पेस्ट टाकू मित्रांनो पहिल्यांदा चिकनमध्ये बस आहे आणि थोडीशी हळद एवढी बस आहे आणि थोडा वेळ मिक्स करू आणि 1-5 मिनटं ठेवू। आणि आलं लसूण आणि हळद लावून झालं आहे, पिवळा रंग मस्तपैकी आलेला आहे चिकनला। आणि थोडा वेळ आता हे मॅग्नेट होऊ दे आणि मग फोडणीला टाकतो। मिक्सरला कांदा खोबरं वगैरे लावून याची पेस्ट बनवली मिक्सरचे आणि काळा रंग आलेला आहे छानपैकी। आणि आता हे मसाला थोडा शिजवायचा आहे, 1 मिनटं मी तुम्हाला दाखवतो। आता तेल थोडं गरम करायला टाकतो, पण तेल गरम करायला टाकलं आहे। कांदा पण टाकला आहे, तेल गरम झालं तर लवकर थोडा गुलाबी कलर कांदा राहते आणि मग त्याच्यानंतर चिकन टाकणार आहे। थोडं मीठ टाकलं याच्यानंतर कांद्याला गुलाबी कलर आल्यावर, कारण की चिकनला मीठ टाकल्यावर लवकर पाणी सुटतं, त्याच्यामुळे आवाज ऐका मित्रांनो, कांदा तर भाजतो त्याच्यामुळे। काळ्या चिकनवर खाण्यासाठी भाकरी तयावर गरम होऊ दे, भाजू द्या तुम्ही। आणि एकदा तर मीठ टाकायची प्रोसेस चालू आहे आणि हे सगळं करणार आहे ताई, मोठी ताई माझी। हे बघा इकडे मीठ टाकायचं चालू आहे, छोटी ताई फक्त खायच्या कामाची आहे माझी। आता इकडे मीठ टाकून झालं आहे, आता चिकन टाकतो मित्रांनो। इकडे कांदा भाजलेला आहे आणि थोडं आता चिकनला पाणी सुटेपर्यंत चिकन थोडं शिजू द्यायचं। पाणी चिकन टाकतो भांड्यामध्ये, चिकन टाकून परतून घेतलेलं आहे आणि आता थोडा वेळ झाकण ठेवणार 1-5 मिनटं चिकनला पाणी सुटेपर्यंत, त्यामुळे शिजतं आणि चव पण येते रस्स्याला, त्याच्यामुळे थोडा वेळ राहू देतात। झाकण ठेवतोय मित्रांनो, इथे चिकन ठेवलंय भांड्यामध्ये शिजायसाठी। तर पाणी नाही ओतलं आहे, पाणी हे बघा वरती टाकलंय, तोपर्यंत चिकनला पाणी सुटू दे मिठाचं। आणि मग मिठाचं पाणी सुटलं चिकनला की मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने हे वरचं पाणी गरम झालं की त्यात ओतणार आहे, त्याच्यामुळे रश्श्याची चव टिकून राहते म्हणून आणि रस्सा खूप छान होतो। तो वरचं पाणी गरम झालं आहे, वाफ येते यातून आणि 100% आतल्या चिकनला सुद्धा पाणी सुटलं असेल। आणि आता परतो थोडं चिकन आणि मग हे पाणी होतो आतमध्ये। 1 मिनटं, तेव्हा चिकनला पाणी सुटलं आहे मित्रांनो। चिकनला पाणी सुटलंय, अजून थोडं सुटू दे। जेवढं पाणी सुटेल तेवढी चव रस्स्याला चांगली येते म्हणून। आणि मी परत पाणी ठेवलंय ताटामध्ये गरम व्हायसाठी, हे पण गरम झालं की मग परत भांड्यामध्ये ओतणार आहे चिकनच्या। आणि असं जोपर्यंत मला रस्सा हवा आहे लिमिट एवढा, तोपर्यंत हे करणार आहे मी। आणि हे इकडं शिजोपर्यंत इकडं आता मी काळा मसाला आहे तो शिजून मसाला घेणार आहे, तो 1 मिनटं। इकडे चिकन शिजते आणि तोपर्यंत आपला हा काळा मसाला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इकडे मी भांडं ठेवलं आहे, भांड्यात तेल टाकलं आहे गरम व्हायसाठी
तेल गरम झालं की याच्यात फक्त लाल चटणी टाकायची आणि थोडंसं मीठ, नंतर मग काळा मसाला टाकायचा. बाकी कांदा वगैरे काही नाही टाकायचं आहे. सो हे तेल जरा गरम होऊ दे. चटणी टाका थोडीशी टाक. हां, ते असं चटणी भाजून घेतली की एक खमंग सुटतो आणि खूप छान लागतं चिकन पण, काळं चिकन. ही चटणी भाजून झालेली आहे आणि आता यात काळा मसाला होतोय. पाणी वगैरे काय नाही टाकायचं मित्रांनो. आता फक्त ढवळून घ्यायचं असा चटणीमध्ये. थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. आता टाकलं तर चालेल, नंतर टाकलं सुक्यामध्ये तुम्हाला हवं तसं टाकू शकताय, रस्स्यामध्ये हवं तसं टाकू शकताय. तर मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि हे थोडं मिक्स करणार आणि याला थोडा वेळ असंच ठेवणार. ते पाणी वगैरे काय नाही टाकणार आहे, असंच शिजू दे. याला जरा तवंग सुटतो तेल, आणि तेल सुटलं की खूप छान लागतं. आणि रस्स्याची क्वांटिटी पण एवढी पाहिजे. आणि बघा चिकन शिजलं आहे एक नंबर. आणि आता हे चिकन गाळून घेणार आहे इकडं या ताटामध्ये. आणि इकडं मसाला अजून शिजतोय तोपर्यंत आता हे चिकन गाळून घेतो. म्हणजे दोन्ही एक साथ काम होऊ शकतात तुमच्या. इकडे चिकन शिजत, इकडे तुम्ही मसाला भाजू शकताय आणि लवकर जेवण होऊन जाईल. हे बघा मित्रांनो, मसाला जरा शिजत घातला की हलवत राहा, नाहीतर असाच झाकण ठेवला तर खालून मसाला लागू शकतो भांड्याला. त्याच्यामुळे सारखं हलवत राहा आणि मग ते आपोआप जसा मसाला शिजेल तसा तेल सुटत जाईल. हे बघा आता मसाला शिजत आहे, ते उकळ्या फुटतात आतमधून. आणि थोडा वेळ शिजू दे आणि मग त्याच्यानंतर मिक्स करू. या रश्शापुरता मसाला काढलेला आहे आणि हे बघा ते सुक्यासाठी मसाला ठेवला आहे. आणि यात इथून डायरेक्ट ह्या भांड्यात चिकन शिजलेलं आहे. हे चिकन शिजलं आहे आणि हे डायरेक्ट आता ह्या भांड्यात सुक्यासाठी. इकडे चालू आहे प्रोसेस आणि सगळी प्रोसेस ही ताई करते. टाका चालू आहे. यातून परतून घेतलं की झालं तुमचं काळं चिकन. आणि रस्स्यासाठी दाखवतो काय रेसिपी आहे ती पण. मित्रांनो गाळून चिकन हे टाकलेलं आहे आणि ते थोडंसं तर मिक्स करून घेतो. लागू दे थोडा मसाला चिकनला. हे बघा हळूहळू चिकनला तर काळा रंग येतोय. हे परतून झालेलं आहे. हे बघा काळं रंग आला आहे चिकनला मसाल्यातून. आणि आता हे अजून थोडा वेळ शिजू दे, म्हणजे चिकन आणि मसाला एकत्र होईल. आणि इकडं आता हा बघा रस्सा गाळलेला आहे. आता यात हा ठेवलेला मसाला टाकतोय आणि याला पण सुद्धा काळा रंग येईल. दाखवतो तुम्हाला थोडं 2 उकळे आल्यानंतर याचा पण कलर दाखवतो मी तुम्हाला. वाटीत घेतलेला आहे मी. चटणी मीठ लागले काय बघायचं. आणि इकडे रस्सा झालेला आहे मित्रांनो काळा. इकडे काळं चिकन ते बघा काळं एक नंबर काळं चिकन बनवून झालं आहे. आणि आता लाईट गेले त्याच्यामुळे थोडा वेळ थांबले जेवायचा. बट तुम्ही एकदा ट्राय करून बघा कसं होतं काळं चिकन आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तोपर्यंत बाय. भेटून नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं नवीन ट्राय करताना. बाय.